ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोमवार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी गांधी मैदानावरती भव्य शपथविधी सोहळा। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरींची पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी। पंतप्रधान मोदींसह एनडीए नेत्यांची उपस्थिती। बिहारमध्ये एनडीएचं सरकार बनतंय। पंतप्रधान मोदींवरती जनतेनं विश्वास दाखवला। नितीश कुमार यांनी केलेल्या कामाला जनतेचा आशीर्वाद मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष आहे। तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल। भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शहांचं शिंदेंना आश्वासन असल्याची सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा नाही तर लढणारा नेता। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवरती आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपलाय। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांकडे तक्रार। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ। पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर। ऑपरेशन कमळवरून शिंदेंची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याबद्दल धन्यवाद। रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने मोठे। मंत्री उदय सामंतांकडून चव्हाण यांचं कौतुक। मिंधे मंडळ नाराज झालं म्हणे। मंत्रिमंडळामध्ये चणे फुटाण्या इतकीही किंमत नाहीये। जे पेरले त्याची फळं मिळत आहेत। सामनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका। मित्रपक्षात एकमेकांचे नेते न घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालाय। महायुतीत समन्वय टोकाची भूमिका नाही। भाजप शिवसेना वादावरील चर्चेबाबत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना अज्ञात स्थळी हलवलं। उमेदवाराने अर्ज मागे घेऊ नये म्हणून खबरदारी। आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही। युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय। निलेश राणेंची टीका। तर कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू आमने सामने। नागपुरात काँग्रेसच्या 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। नगरपंचायत नगरपालिकेमध्ये मनमानी झाल्याचा आरोप। काल पोलीस आले तेव्हा मी घरी नव्हतो। उद्या स्वतः नेरुळ पोलीस स्थानकामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार। अमित ठाकरेंची माहिती। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना मुदतवाढ। म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी। तर जागा पुलमुख खात्या पत्रधारक शीतल तेजवानी चौकशीसाठी गैरहजर राहिल्याची माहिती। पुण्यामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्ण रस्त्यावर। ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते। वृद्धाश्रमासाठी जागा नसल्याचं कारण देत दादासाहेब गायकवाड यांच्याकडून वृद्धांची फरफट। दिल्लीत सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या। एका विद्यार्थ्याची आत्महत्या झाल्याची माहिती। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। मुख्याध्यापकासह 2 शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल। शाळेबाहेर पालकांचं आंदोलन। न्याय मागण्याची ही मागणी। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73 कोटींचा घोटाळा। बीडमध्ये महसूल विभागात मोठी खळबळ। 3घांना अटक तर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। एसआयटीकडून तपास सुरू। दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। जैन मुनी यांनी सरकारला दिलेल्या 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला। जैन मुनींचा 28 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा आंदोलनाचा इशारा। संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।